ही प्रिशाची टिक्की. प्रिशा कशी दिसते, छान छान. बस बस. हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज ब्लॉगची सुरुवात आहे ना मी खूप सकाळीच केलेली आहे. सो आता सध्या सकाळचे 7-7:30 वाजत असतील. प्रिशा आणि राहुल तर झोपलेले आहे. सो म्हटलं ते झोपलेले तोपर्यंत माझे जे डेलीचे असतातच आपले जे काही कामं ते चालू करून दिलेले. सो मी रात्रीच डिशवॉशरमध्ये इथे भांडे लावून ठेवलेले होते, पण सकाळी उठल्याबरोबर त्यांना मी म्हणजे जे भांड्यांचं घर असतं त्याच्यामध्ये काढून ठेवलेले होते त्या रॅकमध्ये. आणि आता म्हणजे थोड्या वेळ त्यांना तसंच राहू दिलेलं, जेणेकरून आता पावसाळा चालू आहे तर थोडंफार मॉइश्चर राहतच भांड्यांमध्ये. इवन दो ते डिशवॉशरमध्ये कम्प्लिटली ड्राय जरी होत असलेत, कारण की रात्रभर ते तसेच असतात डिशवॉशरमध्ये आणि सकाळी काढत असते मी. म्हणून मग थोड्या वेळ त्यांना तिथेच राहू दिलं त्या जाळीमध्ये, त्या रॅकमध्ये. आणि त्यानंतर मग आता मी त्यांना 1 बाय 1 अरेंज करून ठेवून देते. आणि तुम्ही बघताय की मी खूप हळूहळू करते. ते त्याचं कारण असं आहे की माझ्या या आवाजाने प्रिशा उठायला नको, कारण की अजून तिला उठण्यासाठी बराच वेळ आहे. आणि इतक्या लवकर जर ती उठली तर विनाकारण झोप नाही होत आणि मग चिडचिड होते आणि तिला स्कूलला पण पाठवायचं आहे. सो म्हटलं हे आवरून घेते आणि एकदम हळूहळू चालू आहे माझं हे काम. आणि दूध तर सकाळीच येऊन जातं 6-6:30ला. म्हणजे आम्ही एका ॲप थ्रू ऑर्डर करत असतो दूध, आणि त्यामुळे सकाळी 6 वाजताच दूध आलेलं असतं. म्हणून उठल्याबरोबर सगळ्यात आधी ते काम असतं की दूध बॅग पिक करायची बाहेरून आणि ते दूध गरम करून घ्यायचं. सो मी काय करत असते ना, जेव्हा पण असं दूध बॅग किंवा बाहेरून दूध आणलं जे पण काही असेल तर ती जी बॅग असते ना दूधची ती आधी छान वॉश करून घेत असते आणि त्याच्यानंतरच ती ओपन करत असते. म्हणजे कसं असतं, आता जे डिलिव्हर करायला येतात किंवा आपण जिथून पण घेऊन येतो तर ते कुठे ना कुठे ठेवतात. ते म्हणजे असं प्रत्येक जे ते ज्याच्या त्याच्या गडबडमध्ये असतं, ज्याच्या त्याच्या कामाची प्रत्येकाला घाई असते. सो त्यामुळे मी आधी त्यांना छान वॉश करून घेते असते आणि त्यानंतरच त्यांना ओपन करत असते. सो इथेही मी तेच केलं, आधी छान वॉश करून घेतलं आणि आता दूध गरम करून घेते. आणि सोबतच प्रिशाचा जो टिफिन आहे तो पण म्हणजे पॅक करून ठेवून देते. आज प्रिशाने टिफिनमध्ये मला डिमांड केली की मम्मा मला ॲपल आणि पीनट बटर पाहिजे. सो आज प्रिशाचं टिफिन एकदम सॉर्टेड आहे, एकदम सिम्पल आहे. सो मला काही जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नाही त्याच्यामध्ये. तिच्या टिफिनमध्ये ना मी असे ड्रायफ्रूट्स पण देत असते अल्टरनेट, कधी पिस्ता, कधी काजू, कधी क्रॅनबेरी, कधी किशमिश असं देत असते अल्टरनेटिव्ह. सो म्हटलं आधी ते सगळं पॅक करून घेते. आणि ॲपल जे आहे ना, जेव्हा ती सगळी रेडी होऊन जाईल त्याच्यानंतर मी ॲपल कट करेल, कारण की आतापासून जर कट केले तर ते रेड होऊन जातील. आणि मग प्रिशाला रेडी करून घेते. प्रिशाची टिक्की. प्रिशा कशी दिसते, छान छान. बस 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 बस. ऐ ऐ ऐ. चल ना ही लिफ्ट आली. चल. हा येतात डॅडा. थांब. आणि मग नंतर मात्र प्रिशाला स्कूलमध्ये सोडून आल्यावर मी इकडे माझ्या जे रोजचे आपले कामं असतातच त्यांना चालू करून दिलेले. सो आधी इथे मी कुकर लावून घेते, कारण की म्हणजे कुकर होता मी माझे बाकीचे जे कामं आहेत तेही करू शकते. सो नेहमी मी सुरुवात जी ना ती इथे कुकर लावण्यापासूनच करते. रोज लावत नाही मी कुकर, पण जेव्हा पण कुकर लावते तर तेव्हा सगळ्यात आधी जो माझा टास्क असतो लंच बनवताना तर तो कुकर लावण्याचा असतो. सो इथे पटकन कुकर लावून घेते. आणि राईस जो आहे तो सगळा संपलेला आहे. सो आता इथे बिर्याणीसाठी जो राईस आणलेला होता मी बासमती वगैरे, तर तोच राईस मी यूज करते. आता आम्ही घेणार होतो, पण कसं आहे आम्ही आता जळगावला जाणार आहेत काही दिवसांनी. सो मग तिथूनच घेऊन येऊ, कारण की मम्मींनी वर्षभराचं एकदाच घेऊन ठेवलेलं असतं. सो आम्ही जेव्हा तिथे जातो तेव्हा तिथून घेऊन येत असतो. सो त्यामुळे काही आम्ही इथे घेतला नाही वेगळा. आणि आता पटकन आवरून घेते. A few moments later. सो आता मी बनवते प्रिशासाठी मखाना बनवते. नेहमी मी तिच्यासाठी कॅरमल मखाना किंवा मसाला मखाना बनवत असते, बट आज जो आहे ना तर मी तिच्यासाठी चॉकलेट फ्लेवरचे मखाना बनवणार आहे. हे पण मी फर्स्ट टाइम बनवते. मला असं वाटतं बाहेरचं कोणतं चॉकलेट देण्यापेक्षा तिला हे ट्राय करून देते, आणि जर हे चांगलं झालं तर मला माहिती आहे तिला आवडेलच. सो हे ट्राय करून बघते मी आज. सो आधी मी मखाना थोडंसं तुपामध्ये फ्राय करून घेते, म्हणजे ते छान असे क्रिस्पी व्हायला पाहिजे.
आणि नंतर मग कंपाऊंड चॉकलेट यूज करेल यामध्ये. म्हणजे आपण कोको पावडर वगैरे पण यूज करू शकतो. जॅगेरी पावडर जे असतं ज्याचं मी करत असते नेहमी, त्याच्यामध्ये थोडंसं कोको पावडर पण टाकून करू शकते मी. पण जे चॉकलेटची जी टेस्ट असेल ना ती त्याच्यामध्ये येणार नाही, त्यामुळे मग मी आता थोडंसं कंपाऊंड चॉकलेटनेच बनणार आहे. आणि आजचे कॅमेरामॅन राहुल आहे. राहुल, तुम्ही खाणार काय मखाना? चांगले बनले तर खाईल. ऑफकोर्स चांगलेच बनतील. सो जसं की मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आधी मखाना मी ड्राय रोस्ट करून घेते. सो हे मखाना ड्राय रोस्ट झाल्यानंतर मी कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं. सो जेव्हापासून पण मी कंपाऊंड चॉकलेट यूज करते ना, तर तेव्हापासून मी हे मॉर्डे कंपनीचंच कंपाऊंड चॉकलेट यूज करते. आणि याला मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं. थोडं 1-1.5 तास आधीच मी याला वरती काढून ठेवलेलं होतं. आणि आता याला ना छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेते, जेणेकरून जेव्हा मी याला मेल्ट होण्यासाठी ठेवेल ना ओव्हनमध्ये, सो तेव्हा ते इझिली मेल्ट होऊ शकेल. सो इथे याला छान असं चॉप करून घेते आणि मग याला मेल्ट करून घेईल. आणि इथे ओव्हनमध्ये मी ऑलरेडी डार्क चॉकलेट ठेवून दिलेलं होतं मेल्ट होण्यासाठी. असं काही जरुरी नाही आहे की तुम्ही म्हणजे ओव्हनमध्येच याला मेल्ट करू शकता. सो तुम्ही थोडंसं गरम पाण्यामध्ये पण याला ह्या भांड्याला ठेवून मेल्ट करून घेऊ शकता, त्याने पण होतं. मी आधी याला 1 मिनिटासाठी ठेवलेलं होतं प्रीहिटेड ओव्हनमध्ये, पण पाहिजे तेवढं ते मेल्ट नव्हतं झालेलं, कारण की जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की याला मी आधी फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं आणि 1.5-2 तास आधीच मी काढून घेतलेलं होतं फ्रीजच्या बाहेर. सो आता पुन्हा मी याला अजून 1 मिनिटासाठी ठेवलेलं मेल्ट होण्यासाठी, आणि त्यानंतर मात्र हे एकदम परफेक्ट झालं होतं मेल्ट. सो हे एकदम गरम गरम होतं तेव्हाच मी याला छान असं विस्क करून घेतलं स्पूनने, जेणेकरून ते अजून जास्त घट्ट नको व्हायला, कारण की हे जेव्हा थोडं जरी असं हे थंड झालं ना की पुन्हा हे घट्ट होण्यासाठी चालू होऊन जातं. आणि हे जे टेक्स्चर बघताय तुम्ही एकदम क्रीमी आणि एकदम ग्लॉसी टेक्स्चर जे दिसतंय त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाजा आला असेल की किती छान मेल्ट झालं आहे. सो याला छान असं मी इथे विस्क करून घेते आणि यामध्ये हे जे रोस्टेड मखाने ते मिक्स करून घेते. आणि थोडेफार आहे ना मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर पण टाकणार आहे, जे की माझ्याकडे नेहमीच असते, कारण की अशी तर काही खाण्यामध्ये येत नाही ती ड्रायफ्रूट पावडर. सो त्यामुळे मी असं जेव्हा मला चान्स भेटेल ना तेव्हा मी हे असं ट्रिक यूज करत असते, पाहिजे तिथे मी हे ड्रायफ्रूट पावडर जे ते यूज करून घेते. सो चला तर मग आधी मखाने मस्त मिक्स करून घेते आणि हे जे आपले चॉकलेट मखाने हे रेडी करून घेते. A few moments later. बघ मी प्रिशासाठी काय बनवलंय. प्रिशा हे बघ. ओ बापरे, चॉकलेट बनवले मी. थांब डाडा काढून देते. थांब मी काढू का? ते थोडे आता सध्या हे झाले. हे बघ राहुल, तुम्ही म्हटले होते चांगलं झालं तर खाणार. मस्त आहे. प्रिशा तुला आवडलं? आता कलर करायचा आहे प्रिशा. अरे हे स्टिक करायचंय, कलर करायचे जे आहे ना इकडे स्टार्टिंगला आहे बघ, आईस्क्रीमचं होतं ना एक जिथे कलर करायचं होतं. आणि मग नंतर थोड्या वेळात ना इथे मी आणि प्रिशाची स्कूलची जे ॲक्टिव्हिटी बुक आहे तर जे होमवर्क सांगितलं होतं टीचरने ते करत बसलेलो, कारण की तिला खाली सोसायटीच्या गार्डनमध्ये घेऊन जायचं होतं खेळण्यासाठी. पण पाऊस इतकं चालू होता ना की त्यामुळे मग मी ते जाणं अवॉइड केलं आणि इथेच मग तिला इथे घेऊन बसलेली, म्हणजे ॲक्टिव्हिटी करता करता थोडंसं तिला एंटरटेनही करत होते आणि तिचं जे होमवर्क आहे तेही कम्प्लीट करून घेत होते. या फोर्टला कलर करायचा आहे. थांब तुला कलर. ओके दे, ब्ल्यू कलर दे. मी तोपर्यंत आहे ना दुसरे कोणी बांधू का? थांब मी तुझं हेअर बँड आणते आणि कम. प्रिशाला गरम होत आहे खूप. आता आम्ही प्रिशाची पुणी बांधतोय. छोटीशी केस आहे प्रिशा, त्याच्यात पण तुला मागे पुणी बांधायची आहे. हा बांधते. हो ग बाई, हो ग बाई, बांधते तू म्हणशील तसं. जे मी बोलते ते रिपीट करायचं आहे का? का बरं रिपीट करायचंय तुला मी जे बोलते ते?
असं तोंड नाही करायचं. मुद्दामून नाटकं करते बरं काही नौटंकी. प्रिशा असं नाही करायचं. काय आपण जर नाही म्हटलं ना तर मुद्दामून करते. मस्ती पाहिजे असते, फक्त मस्ती पाहिजे असते. प्रिशा थांब, तुझं नोजच पकड. काय आता कर. चला, आमची ही तर मस्ती चालूच असते. ब्लॉगला कंटिन्यू करूया. आणि आज डिनरमध्ये आहे ना, मी इथे ऑमलेट पकोडा बनवते. युजली तुम्ही ब्रेड पकोडा असं ऐकलं असेल, बट मी इथे ऑमलेट पकोडा बनवते. आणि हे खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी आहे. म्हणजे मी लहान असताना पण मी हे खूप खायचे. असंच सहज बनवता बनवता असंच इन्व्हेंट झालेलं आहे ते. त्याच्यात काही असं वेगळं काही रॉकेट सायन्स असं नाही आहे. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी तुमच्याशी शेअर करेन. तो हे बनवायला एकदम इझी आहे आणि मला तर हे खूप जास्त आवडतं. म्हणजे जेव्हा पण असं ऑमलेट किंवा अंडे रिलेटेड जर काही बनवायचं असेल ना, तर मी हे प्रेफर करते. आणि आज फर्स्ट टाइम मी प्रिशाला पण हे बनवून दिलंय. माहिती नाही आता तिला आवडेल का नाही, अजून तर तिने ट्राय पण नाही केलंय. म्हणजे गरम आहे असंच म्हणते ती. सो बघू आता तिला आवडतं की नाही. प्रिशा, आता तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. प्रिशा, मम्माला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मदर. आणि डॅडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फादर. आणि चाचाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? चादर. हा जोक तिने कुठे ऐकला काय माहिती, पण आम्हाला ती कंटिन्यू म्हणत असते की तुम्ही मला असं विचारा. आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम ऐकलेलं ना, तेव्हा आम्ही पण खूप जास्त हसलेलो. ओके. हाय प्रिशा. प्रिशा तर खूप मोठी दिसते. तू तर टीचर आहे ना. ओके. टीचर टिफिन फिनिश हो गया टीचर. टिफिन फिनिश हो गया टीचर. नंतर मात्र डिनर वगैरे सगळं आवरल्यानंतर प्रिशाचं इथे राहुल सोबत थोडं मस्ती करणं चालू होतं. सो ती असं म्हणत होती की मम्मा मी आणि डॅडा स्कूल खेळलो. सो त्याच्यामध्ये प्रिशा ॲज अ टीचर होती आणि राहुल ॲज अ स्टुडंट होते. सो त्यांचं इथे असं खेळणं चालू होतं. आणि ती जसं स्कूलमध्ये करत असते तसं इकडे ती राहुलला सांगत होते की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, मग मी तुम्हाला असं बोलेल. असं काहीतरी इथे मस्ती चालू होती प्रिशाची. झालं का तुझं प्रिशा? स्कूल खेळून झालं डॅडा सोबत? नाही. मग तू का आली इकडे? आई असं बोलायला आली आहे? ओके. सो आमचं तर असं धिंगाणा मस्ती, प्रिशाला असं थोडं एंटरटेन करणं अधूनमधून चालूच असतं. कारण की आज आहे ना गार्डन. थांब ना बेटा. हा. कारण की आज पाऊस चालू होता, त्यामुळे तर आम्ही तिला सोसायटीच्या गार्डनमध्ये काही घेऊन नाही गेलो. सो घरीच असं एंटरटेन चालू होतं. ब्लॉगमध्ये जसं की मी तुमच्यासोबत शेअर केलं, संध्याकाळी ती माझ्यासोबत असं खेळत होती. आता राहुल सोबत खेळते. अच्छा, नानी गेली. अधूनमधून राहून तेच आठवतंय आम्हाला की नानी गेली आहे. पण आता तू जाणार आहे ना दादीकडे? ओके, ठीक आहे, जाऊ आपण. चला तर मग यासोबत आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.